या लेक्चरमध्ये आपण एनर्जी बद्दल बोलू. एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा. बरोबर. जसं कोणतंही कार्य करण्यासाठी कशाची गरज असते? ऊर्जेची गरज असते, है ना? आपण अन्न का खातो? कारण आपल्याला ऊर्जेची गरज असते, एटीपी. आणि हे एटीपी कोण देतं आपल्याला? सेल मधला मायटोकॉन्ड्रिया. केव्हा देतो? त्याला जर फूड भेटत असेल तर. बरोबर. कारण आपण जेव्हा श्वास घेतो ऑक्सिजन, या ऑक्सिजनच्या मदतीने आपण खाल्लेले अन्न पेशीमध्ये ऑक्सिडाइज होतो आणि एटीपीच्या स्वरूपात आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. तर कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणून एनर्जीची व्याख्या काय आहे? कॅपॅसिटी टू डू वर्क. कार्य करण्याची क्षमता, याला काय म्हणायचं? ऊर्जा. आता याचं पण SI युनिट काय आहे? जूल. ओके. याचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरा आहे पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय आहे? एनर्जी पोजेस बाय अ बॉडी ड्यू टू मोशन. म्हणजे एखादी वस्तू मोशन मध्ये असेल, गतीमध्ये असेल, तर गतीमध्ये असणाऱ्या वस्तूमध्ये जी गती असते त्याला काय म्हणायचं? गतिज ऊर्जा. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? कायनेटिक एनर्जी. ओके. सो जी वस्तू गतिमान असेल, मोशन मध्ये असेल, तर मोशन मध्ये असणाऱ्या वस्तूमध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ mv स्क्वेअर. काय आहे? हाफ mv स्क्वेअर. यामध्ये m म्हणजे काय आहे? मास. त्या वस्तूचं काय आहे? वस्तुमान. मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्रॅम. v वेलोसिटी, वेग, है ना? आता एक लक्षात घ्या, इथं आपण थोडस हे करू शकतो. कसं? पहा, मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्रॅम. कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम. गुणिले वेलोसिटी कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंद स्क्वेअर. कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंद. आणि इथं v चा स्क्वेअर असल्यामुळे इथं काय घेणार आपण? स्क्वेअर घेणार. मान्य आहे सर्वांना? मग किलोग्रॅम मीटरचा स्क्वेअर पर सेकंदाचा स्क्वेअर एवढं मोठं युनिट न लिहिता त्याचा सुद्धा अर्थ त्याच्या ऐवजी आपण त्या एनर्जीसाठी काय वापरू शकतो? जे हे अक्षर वापरू शकतो. जे म्हणजे काय? जूल. म्हणजे जरी असं SI युनिट तयार होत असेल पण ते वापरायची गरज आहे का आपल्याला? नाही. त्यासाठी आपण एनर्जी कोणती असो, कायनेटिक असो का पोटेन्शियल असो, दोन्हीचं एकक तुम्ही काय वापरायचं? जूलच वापरायचं. त्यानंतर कायनेटिक एनर्जीची काही उदाहरणे या ठिकाणी. मूव्हिंग कार. एखादी कार मोशन मध्ये आहे, मूव्हिंग गतिमान आहे, तर त्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. रनिंग बॉय. एखादा मुलगा धावत आहे, तर त्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कायनेटिक. रोलिंग बॉल. एखादा बॉल घरंगळत चालला पुढे पुढे, तर त्यामध्ये सुद्धा कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. त्यानंतर आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी संदर्भात जर पाहिलं आपण तर पहा, एनर्जी पोजेस ड्यू टू पोझिशन और हाइट. एखादी वस्तू आहे ती विशिष्ट पोझिशनला आहे, जसं की ताणलेला धनुष्य सोडला का तुम्ही? नाही. तर एक विशिष्ट पोझिशन मध्ये आहे. किंवा आपल्या घरावर टेरेसवर एक पाण्याची टाकी असते विशिष्ट उंचीवर, ती विशिष्ट हाईटला आहे. ती गतिमान आहे का? नाही. पण विशिष्ट स्थिती पहा, ताणलेला धनुष्य असेल, उंचावर असणारी पाण्याची टाकी, यामध्ये जी साठवून ठेवलेली जी एनर्जी असते त्या एनर्जीला कोणती एनर्जी म्हणायचं? पोटेन्शियल एनर्जी. त्याचं सूत्र काय आहे? mgh. m काय आहे? मास. g आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ज्याची व्हॅल्यू तुम्हाला किती का सांगितली मी? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. h काय आहे? हाईट. म्हणजे जमिनीपासून ती वस्तूची पोझिशन किंवा हाईट किती उंचीवर आहे. एक्झाम्पल जर पाहिजे असेल पोटेन्शियल एनर्जीचे, वॉटर स्टोर इन डॅम. जे पाणी धरणामध्ये साठवलेलं असतं, तर तुम्हाला माहित असेल ते पाणी जर धरणातून सोडलं तर त्याच्यापासून आपण काय तयार करतो? वीज सुद्धा तयार करू शकतो. म्हणून साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. स्ट्रेच रबर बँड. एखादा रबर बँड आहे, ताणून धरलेला आहे,
ताणून धरताना त्याच्यामध्ये कोणती एनर्जी स्टोर होते? पोटेन्शियल एनर्जी. रेज्ड स्टोन, एक स्टोन आहे आपण उचलून धरलेला आहे, आता आपण फेकाच्या तयारीत, फेकला का नाही, तर रेस केलेला स्टोन याच्यामध्ये सुद्धा कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. त्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता एक लक्षात घ्या, एनर्जी निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, तर तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये फक्त आपण रूपांतर करू शकतो, है ना. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात फक्त आपण रूपांतर करू शकतो. त्याला इंग्रजीमध्ये नसेल याचं, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. इट कॅन ओनली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे तिला एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात, है ना, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये फक्त आपण रूपांतरित करतो. आणि विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ना, ही नेहमी कॉन्स्टंट असते, कन्झर्व असते, है ना. सो एकूण ऊर्जा कधी बदलते का? नाही. निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण त्याला ट्रान्सफर करतो. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं की विश्वातली जी पूर्ण एनर्जी आहे ही कशी असते? टोटल एनर्जी इज कन्झर्व. म्हणजे विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ती कन्झर्व आहे, अक्षय आहे, तिला निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही. एक्झाम्पल जर पाहिलं तर पेंडुलम, दोलक, है ना. आता दोलकाची हालचाल तुम्हाला माहिती आहे, इकडे जातो त्यानंतर इकडे जातो, बरोबर. आता ही त्याची सर्वात लोएस्ट पोझिशन झाली आणि ही कोणती झाली? त्याची सर्वात हायेस्ट पोझिशन. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा तो हायेस्ट पॉइंटला असतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणती एनर्जी जास्त असते? पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. आणि जेव्हा तो लोएस्ट पॉइंटला येतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणती एनर्जी मॅक्सिमम असते? कायनेटिक एनर्जी. येते लक्षात घ्या, एखादी वस्तू आहे ही पृथ्वीपासून विशिष्ट उंचीवर आहे आणि इथून मी तिला रिलीज केलं तर ही वस्तू हळूहळू काय येते? खाली येते. मग खाली येत असताना काय होतं माहितीये का, की सर्वात वरी असताना त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही कशी असते? मॅक्सिमम. कशी असते? मॅक्सिमम. हळूहळू त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होते. आणि जेव्हा ती वस्तू कुठे येते? ग्राउंडला येते, म्हणजे जमिनीवर येते, तेव्हा त्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय होऊन जाते? मॅक्सिमम. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं पूर्ण रूपांतर हे कशामध्ये झालं? कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं की हायेस्ट पॉइंटला कोणती एनर्जी मॅक्सिमम असते? पोटेन्शियल. आणि लोएस्ट पॉइंटला कोणती एनर्जी मॅक्सिमम असते? कायनेटिक एनर्जी. सर्वात शेवटी पाहू आपण पॉवर. पॉवर काय आहे? रेट ऑफ डुईंग वर्क, कार्य करण्याचा दर, याला म्हणायचं पॉवर. पॉवर म्हणजे काय? शक्ती. आता फॉर्म्युला बघा, पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? W अपॉन T. P काय आहे? पॉवर. W काय आहे? वर्क डन. T काय आहे? टाइम. आता मला सांगा बरं, वर्क डन कशामध्ये मोजलं आपण? वर्क डन साठी आपण एकक घेतलं होतं न्यूटन मीटर. काय घेतलं होतं? न्यूटन मीटर. किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? जूल. टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंद मध्ये. कशामध्ये मोजतो? सेकंद मध्ये. मग आता इथं दोन युनिट तयार होतात, न्यूटन मीटर पर सेकंद किंवा दुसरा आहे जूल पर सेकंद. असे दोन एकक कोणाचे तयार होतात? पॉवरचे. पण ते दोन्ही वापरायचे का आपल्याला? नाही. त्या दोन्हींना एक संयुक्तिक नाव आहे आणि ते नाव आहे वॅट. कोणतं आहे? वॅट. ज्याला आपण W सिंबल वापरतो. आणि म्हणून पॉवरचं SI युनिट काय घ्यायचं आपल्याला? वॅट. आता आज आपण जेवढं काही शिकलो, वर्क डन असेल, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, त्यानंतर पॉवर, या सर्वांवर आपल्याला फिजिक्सचे प्रॉब्लेम उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे.